या काका मीटिंग हॉल केला हा मीटिंग आपल्याला मीटिंग हॉल जागा कमी असल्याचे महाराज की जय हर हर महादेव। आणि याच्यामध्ये पाणीसाठा 99 सगमी 100 सगमी होणार आहे आणि सिंचन जवळपास 26 ते 30 हेक्टरला सिंचनाचा लाभ होणार आहे याच्यामुळे। आणि साधारणपणे बंद हा पूर्ण झाल्यानंतर असा म्हणजे नदीची फ्लो अशी आहे मोरणा नदीची। तर हे जर थोडंसं मी तर या मतात आहे की हात थोडे इकडे माझे कुठे कुठे घेतले आम्हाला सांगा। आपण सोनाळ्याला घेतलं, चांगेफळ घेतलं, त्यानंतर गेट 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 पुढे एकदा म्हणून आले की गेले खामगाव मतदारसंघात जेवढे कोल्हापुरी होते आम्ही शासनाकडून परवानगी घेऊन 1 मीटर पर्यंत कॉन्क्रीटने बंद केल्या, कारण पाट्या राहत नाही। तुम्ही हस्तांतरित करता, हो, यांची एक समिती बनवता, हो, आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ते बंद करणं सुरू करता तुम्ही। हो सर, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत करून नाही देत। हो, अशा गोष्टी राबवतो की हे या पद्धतीनं राबवल्या गेलं पाहिजे। सर आपल्या सर्वांना माहिती आहे की आज 1 मेचा दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे। मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। आज ऊनही चांगलंच आहे। आदरणीय संजू भाऊ, आता अनुप भाऊ, रणधीर भाऊ, मी स्वतः आमच्या सगळ्यांवर आपण सगळ्यांनी खूप प्रेम केलं, खूप आशीर्वाद दिले, आणि म्हणजे भाऊसाहेबांपासूनचे हे संबंध आपल्या आजपर्यंत टिकलेले आहेत। भाऊसाहेबांच्या आठवणी ताज्या झाल्या। आज इथे जे कामांचे भूमिपूजन लोकार्पण झाले, खरोखर गावकऱ्यांनी जर मनावर घेतलं, ग्रामपंचायतनी जर मनावर घेतलं तर किती चांगलं काम करता येते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपलं गाव आहे। की आपलं ग्रामपंचायत भवनही अगदी सुंदर झालं, जलजीवन मिशनच्या टाकीचे आज सुरुवात झाली, आणि सर्वात महत्त्वाचं ज्या मी भूमिपूजन होत असतानाच म्हटलं की आता या कोल्हापुरी बंधाऱ्याची खरी जबाबदारी बांधकाम होऊन जाईल, पण बांधकामानंतर तुमच्या गावकऱ्यांना घ्यावं लागणार। त्याच्या जे गेट लावायचे असतात ते गेट लावणंच या बंधाऱ्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, आणि ते गेट लावणे आणि काढणे ही एक प्रक्रिया जर तुम्ही चांगल्या प्रमाणे राबवली, ती मेंटेन केली, तर भविष्यात आपल्या भागाला कधीही पाण्याची समृद्धीकडे नेत राहील या प्रकारचा हा बंधारा इथे होणार आहे। आणि आनंद असा वाटतो की रणधीर भाऊंच्या नेतृत्वात हे सर्व कामं या भागात होतात। खरोखर रणधीर भाऊंचा आज आपल्या गावामध्ये विविध विकास आहे, आणि आमच्याजवळ तर लग्नाची पत्रिकांची यादीच असते, त्याच्यामुळे हे घाई करणं चालू आहे, बाकी काही नाही। तुम्ही माणसाने लस घाई करून राहिले तसं काही नाही, भरपूर असतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जायचं असते, पण आज चांगले फळ